अरे क्या म्हणतो भाई, कसं आहे एकदम मजेत एकदम. चलो चलले वॉटरफॉल जाऊया. कुठे जाऊया वॉटरफॉल? काही एक ठाण्यामध्ये एक वॉटरफॉल आहे बघ, तिथून फक्त 1 तासावरती आहे, चिरमादेवी वॉटरफॉल. काय म्हणतो जाऊया? लेट्स गो चलो लेट्स गो बॉईज. तर मित्रांनो, आता आपण चाललोय चिरमादेवी वॉटरफॉल, जे की ठाण्यामध्ये आहे. आपल्यासोबत आहेत आपले सहयोगी मित्र राहुल आणि कॅमेरामॅन प्रतीक्षा, आणि प्रतीक्षाचा भाऊ सुद्धा आहे. तो गाडी घालाय, त्याला आम्ही आता फोन केला अर्जंट मध्ये. तुम्ही बघितलं आमचा प्लॅन आहे तो आत्ताच झाला, तर त्याला फोन केला, तो त्याची गाडी काढतोय. थोडा कोल्ड स्टार्ट करतोय तो. 1 तासावरतीच आहे आपला वॉटरफॉल, तर तुम्हाला सुद्धा दाखवतो. आणि बघा तुम्हाला हा वॉटरफॉल आवडतोय का. आम्ही सुद्धा फर्स्ट टाइम चाललोय, तुम्ही सुद्धा आमच्यासोबत फर्स्ट टाइम या. लेट्स गो. लेट्स गो गाईज. तर आता आपण दहिसरचा चेक नाका जो आहे तो क्रॉस केलाय. या चेक नाक्यावरती थोडी ट्रॅफिक असते आणि पावसाचा टाइम आहे, तर रस्ता पण थोडा चिपचिपीत झालाय. तर बाईकने असाल तर गाडी जरा सावकाश घ्या. तर मित्रांनो, आता आपण घोडबंदर रोड पकडला आहे. क्लायमेट बघू शकता तुम्ही, पावसासारखा झालाय. मित्रांनो, घोडबंदर रोडला आपल्याला आता 14 मिनिटाची जी आहे ती फुल ट्रॅफिक लागले. फुल रस्ता जाम आहे. घोडबंदर रोडने याल तर या रस्त्याची जरा काळजी घ्या. जर तुम्ही अंधेरी साईडने येत असाल तर पवई मार्गे मारूनच जावा, कारण घोडबंदर रोडला आहे असं तुम्ही अडकून जाल ट्रॅफिक मध्ये. आता बघूया, इथे मॅप मध्ये तर 14 मिनिटं दाखवतोय, पण बघूया किती मिनिटाची ट्रॅफिक आहे अजून. मित्रांनो, बघू शकता तुम्ही एवढा मोठा क्रॅब आहे. जर हा क्रॅब तुम्हाला खायचा आहे तर तुम्हाला यावं लागेल कोकण स्वाद, जो ठाण्या रोडच्या बाजूलाच आहे. या रोडवरून तुम्ही येऊ शकता. बघू शकता च्या बाजूलाच मारुती सुझुकीचा शोरूम आहे, त्याच्या बाजूलाच आहे कोकण स्वाद. त्यामध्ये तुम्ही कोकणाचं पारंपरिक जेवणाचा स्वाद घेऊ शकता. तर बघूया, आम्हाला पण जरा भूक लागले, तर आम्ही इथे टेस्ट करतो जेवण, बघूया कसं लागतंय. सुरमईचा 1 पीस. कारण आपली व्हेज थाली आली आहे आणि हे राक्षस आहेत, चिकन फिश थाली खात आहेत. चव जी आहे ते एकदम मस्त आहे. चालू आहे रेकॉर्डिंग. तर मित्रांनो, जेवण झालं आहे. अतिशय सुंदर अशी चव होती. कोकण स्वाद आहे बघा. पेटूराम सुरमई फ्राय पोटामध्ये आलेली आहे. आता पोटामध्ये पोहणार आहे. आता आपण जाऊया वॉटरफॉलच्या दिशेने. बघू शकता क्लायमेट आहे, थोड्या टाइम अगोदर पाऊस होता, पण आता क्लायमेट एकदम क्लिअर आहे. आणि अशा क्लिअर वातावरणामध्ये फिरण्याचा मजा खूप वेगळीच असते. चला तर लेट्स गो. गाडीमध्ये सामान जे आहे ते लोडिंग होत आहे. बघा, ह्या गेट मधून आपल्याला आता आतमध्ये जायचं आहे. वॉटरफॉल जे आहे ते शोधावं लागेल आता. एक्झॅक्ट आपल्याला पण माहिती नाही कुठे आहे. पुढे जाऊन राईट बोलला ना तो, स्कूलच्या इथून राईट मारूया. लेट्स सी. राईट मारून तर आपण आता परत त्या टेकडीवरती पोहोचणार. लास्ट टाइम पण आपण त्या टेकडीवरतीच गेलेलो. लेट्स सी. रस्ता काय प्रॉपर काय भेटत नाहीये आणि समजत पण नाहीये, तर विचारावं लागेल इथून भरपूर. तर मित्रांनो, इथे येऊन आम्हाला समजलं की हा वॉटरफॉलच बंद आहे आणि आमचा अशा प्रकारे इथं पचका झालाय.
एवढे मेहनत कष्ट घेऊन आम्ही आलो तुम्हाला नवीन जागा दाखवण्यासाठी. पण आता बघूया, आम्ही आता काहीतरी विचारपूस करतो. इथे उदास झाले, निराशा डोळ्यामध्ये दिसून येते. स्वप्न जे आहे ते चूर चूर झाले आमचे. आता थोड्या टाइम अगोदर जो होता सांगितला तो प्रँक होता. आम्ही तुमच्यासोबत एक छोटासा प्रँक केलेला. वॉटरफॉल जे आहे ते चालू आहे, बघू शकता. अपाट अशी जागा आहे इथे पार्किंग करण्यासाठी. तुम्हाला पाहिजे तिथे तुम्ही गाडी तुमची पार्क करू शकता. आम्ही सुद्धा आमची गाडी जी आहे ती आता इथे पार्क करतोय आणि गाडी पार्क करूनच आम्ही आता वॉटरफॉलच्या दिशेने जाणार आहोत. लवकरच तुम्हाला आम्ही दाखवू वॉटरफॉल कसा दिसतो. ऍडव्हेंचरने भरलेला हा रस्ता आहे. या रस्त्यावरती तुम्ही खूप असा सुंदर, ओ माय गॉड, व्हॉट इज दिस, झाडं आहेत, झाडांच्या पाना आहेत. रस्ता बघा मित्रांनो, ऑफरोडिंग सुद्धा होणार तुमची या वॉटरफॉल कडे आला तर. बाजूलाच बिल्डिंग, जर तुम्हाला या बिल्डिंग मध्ये घर घ्यायचं तर तुम्ही घर सुद्धा घेऊ शकता. ओ हो, भाई 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 भाई, रस्ता बघा मित्रांनो, एक नंबर रस्ता आहे. फुल्ली ऍडव्हेंचर, म्हणजे बघू शकता तुम्ही, ऍडव्हेंचर करू शकता. समोरनं जे आहे ते वॉटरफॉल वरनं लोक आलेले आहेत. चालू आहे ना वॉटरफॉल, बंद आहे ते खाली बोलले चालू आहे. पोलीस वाले, अरे यार. सगळेच रिटर्न येतात. तर मित्रांनो पुढे आर्मी वाले उभे आहेत. हा, सगळेच बंदच बोलतात तर जाऊन फायदा नाही. तेव्हा तिकडे पूर्ण गँग मित्रांनो आर्मी वाले पण तिथे उभे आहेत. दिसत आहेत का तुम्हाला आर्मी वाले? बघा इथे आर्मी वाले वगैरे उभे आहेत. तिथेच काही लोक पियाला पण बसले आहेत. बाई 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 बाई. तर मित्रांनो थोड्या टाइम अगोदर तुम्हाला सांगितलेलं प्रँक नाहीये, तो रिअल गोष्ट आहे ती. त्या मंदिरात तर जाऊ शकतो ना आपण, चिरमादेवी, हाच रस्ता आहे. तर मित्रांनो चला आपण वरती जाऊन बघूया. स्वतःच्या डोळ्याने आपण जोपर्यंत बघत नाही तोपर्यंत आम्ही तुम्हाला काही सांगू शकत नाही. जरी वॉटरफॉल बंद असला तरी आम्ही इथे ड्रोन उडवण्याचा प्रयत्न करू आणि ड्रोनच्या माध्यमातून का होईना आम्ही तुम्हाला तो वॉटरफॉल दाखवू आणि आम्ही सुद्धा बघू. आम्ही सुद्धा पहिल्यांदाच आलो इथे बघायला. ऍडव्हेंचरने भरलेला हा रस्ता, ह्या रस्त्याच्या कडेकडेने तुम्हाला दारूच्या बाटल्या दिसतील. म्हणजे दारू पिण्यासाठी ही अतिशय छान आणि सुंदर जागा आहे असे म्हटले जाईल. रस्त्यावरती बघा दंगा करणारी सुद्धा आहे, फोटोग्राफी सुद्धा चालू आहे. रस्त्याच्या कडेने इथे टर्फ वगैरे पण आहे. बंद आहे, बंद आहे. अपयश अपयश अपयश. मंदिरापर्यंत जाऊ शकतो. हा, कितींदा भेटणार हे आम्हाला अपयश, काही समजे ना. चापा फुले ना, चापा डुले ना, चापा हले ना. हे बघा, हे सर्व आशा घेऊन चालले की आपल्याला वॉटरफॉल बघायला भेटेल. लहान लहान पोरं सुद्धा इथे येतात, परंतु त्यांना काय माहिती पुढे जाऊन त्यांचं यश, त्यांचं सुख हे दुःखामध्ये बदलणार आहे. एवढी मोठी जिथे ट्रॅकिंग करून आले, चढाई करून आलेत, ती त्यांना पुढे जाऊन दुखवणार आहे. त्यांचं मन आहे, प्रसन्न झालेलं मन हरवणार आहे. गाडी आता मला वाटतं आम्हाला गाडी इथेच पार्क करावी लागेल, कारण हा रस्ता इथे टाकू गाडी. फुल्ली ऑफ रोडिंग वाला रस्ता आहे. नको नको, इथे लाव गाडी. चला तर इथे गाडी पार्क करून आपण जाऊया. तर मित्रांनो ऍक्च्युअल मध्ये हा जो आहे वॉटरफॉल तो बंद आहे आणि यापुढे तो बंदच राहणार आहे, कारण तो वॉटरफॉल बंद ठेवण्यात आलाय. महाराष्ट्र शासनाकडनं काही नोटीस आले की या वॉटरफॉल बंद ठेवावा. वॉटरफॉल जो आहे तो छोटा आहे पण सुंदर आहे. त्याच्यामुळे इथे खूप गर्दी होते आणि त्या गर्दीमुळे इथे काही हातापाई वगैरे होते वाटतं, काय माहिती नाही आपल्याला, जास्त गाड्या नाही. पण तिथे पोलीस वगैरे आहेत, आर्मीवाले पण आहेत. बोलले की ड्रोन सुद्धा अलाउड नाही. आम्ही उडवण्याचा प्रयत्न करत होतो पण ते बोलले की नाही, जप्त केला जाणार. बोलत होते ₹1,00,000 जरी दिला तरी काय तुम्हाला इथे ड्रोन उडवायची परमिशन जी आहे ती नाही भेटणार. त्याच कारणामुळे आम्ही निराशा घेऊन परत एकदा परतीच्या रस्त्याकडे चाललो आहोत. आता तुम्हाला दुसरा वॉटरफॉल आम्ही दाखवू किंवा काही ना काहीतरी दाखवू, जवळपास जे पण काही असेल. रस्ता बघा, फुल्ली ऑफ रोडिंग एकदम होते. रस्त्याच्या कडेकडेने छोटासा रस्ता आहे. जर तुम्ही ट्रेन असाल प्रॉपर तरच इथपर्यंत गाडी घेऊन या, अन्यथा तुम्ही इथे गाडी नका आणू. गाडी तुम्ही बाहेरच पार्क करा.
तिथे आम्ही गाडी दुसरी जी आमची गाडी आहे ती पार्क केली, कारण ती ॲडव्हेंचर आहे आणि ती ह्या रस्त्यावरती येते. परंतु नको, रस्ता जो आहे तो खूप छोटा आहे. तुम्ही बघितलात रस्ता कसा आहे. थोडा जरी मिसबॅलन्स झालं किंवा कुठलं छोटं मोठं दगड आलं तर गाडीचा खर्च निघेल, गाडीला भरपूर काम येईल. त्यामुळे नाही. हुई, चलो लेट्स गो नेक्स्ट प्लेस. निराशा घेऊन बसलेले आहे तिकडे. मन भरलेलं आहे तिचं स्वप्न होतं गाडीच्या मागे उभं राहायचं आणि कुणीतरी व्हिडिओ काढावी, तर व्हिडिओ काढून झालेले आहे. अशा प्रकारे आजचा दिवस फ्लॉप गेलाय. आजचा दिवस नव्हताच, फक्त आजचा दिवस असा होता, पण आमच्यासाठी तो कॅलेंडर मधून काढून टाका आता. आणि असेच फालतू ब्लॉग बघण्यासाठी आमच्या चॅनलला फॉलो करा. आम्ही तुम्हाला दिवस कसा फुकट घालवायचा हे शिकवू. स्टे ट्यून गाईज. तोपर्यंत देवकुंड. नेक्स्ट ब्लॉग साठी तयार राहा. आम्ही देवकुंड तुमच्यासाठी लवकरच घेऊन येऊ. देवकुंडला घेऊन येणार आहे. आणि आज आम्ही इथून अपयश घेऊन चाललोय. बाय बाय गाईस.